हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर छोटू झोपला होता. संध्याकाळचे 7:30 झाले होते. ॲक्च्युली तो आज संध्याकाळी झोपला, थोडंसं बरं नव्हतं त्याला, त्याच्यामुळे तो झोपला होता. म्हटलं आता झोपला तर फटाफट, त्याचे डॅडी पण त्याच्या साईडला झोपले होते. म्हटलं फटाफट आपण जेवण बनवून घेऊया, म्हणजे कसं 8:30पर्यंत जेवण वगैरे होऊन जाईल, मग 9 वाजता झोपायची तयारी करूया. तर ॲक्च्युली मला करायची होती कोथिंबीर वडी, त्याच्यामुळे मी काय केलं, संध्याकाळी एक जवळपास 4-4:30ला कोथिंबीर धुवून, सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज. ॲक्च्युली मुलगा खेळतो आहे साईडलाच. तर मग मी सांगत होते मला की कोथिंबीर वडी बनवायचा प्लॅन होता, पण काय झालं ॲक्च्युली सडनली प्लॅन चेंज झाला. तर हे म्हणाले एक काम कर, खिचडी बनव आणि दही पकोडा बनव. म्हटलं ठीक आहे चालेल. आता पकोडे बनवायचे तर कसे, म्हटलं मग पालकाचे बनवूया वगैरे बरंच थोडंसं डिस्कशन झालं. म्हणून नको एक कांद्याचेच असे थोडे सॉफ्टवाले बनवूया. म्हटलं ठीक आहे. तर मी एक साईडला खिचडी टाकून दिली आणि मग खिचडी काय साधी आपली नॉर्मल टाकली आहे, काही तामझामवाली खिचडी नाही आहे. आपला कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण हे घालून ते टाकलं, थोडंसं मस्त होऊ दिलं, त्याला मस्त भाजून घेतला आपला तांदूळ, आणि त्याच्यानंतर पाणी सोडलं. तर मी इथे तयारी करते आता पकोडे, म्हणजे आपली भजी बनवायची. भजीला मग मी काय केलं, एका वाटणमध्ये कोथिंबीर, नंतर लसूण, थोडंसं जिरे आणि मिरच्या घालून बारीक करून घेतला. आणि मग पातेल्यात कांदा, भरपूर असा कांदा बारीक आपल्या चॉपरमध्ये चिरून घेतला. मग ते घातलं सगळं, मग त्याच्यात घातलं आपले नॉर्मल मसाले, जिरे, हळद आणि थोडंसं हिंग घातलं. नंतर त्याच्यात बेसन पावडर घातली आणि आपलं पाणी घालून त्याला मिक्स केलं. थोडंसं असं पातळ रणी असंच ठेवलं, म्हणजे की जे भजे जे होतील ते थोडेसे क्रिस्पी आणि टेस्टी बनतील. आणि थोडेसे भजे मग नंतर असं झालं की नाही, थोडेसे भजे जाड पण बनवतं, मग थोडेसे जाडबाई भजे बनवले. जेणेकरून थोडंसं घट्ट, म्हणजे अजून थोडंसं बेसन पीठ घातलं त्याच्यात, थोडंसं घट्ट झाले. मग ते घट्ट असे 2 प्रकारचे भजी मी फटाफट एका साईडला बनवून टाकले. भजी एका साईडला असे बनवली, एका साईडला खिचडी ठेवली, एका साईडला मी याची आपली कढीची पण तयारी करून घेतली होती. ॲक्च्युली काय झाला, प्रॉब्लेम असा झाला होता की हा झोपला होता ना लहान, त्याच्यामुळे म्हटलं फटाफट जेवढं फटाफट होईल तेवढं आपण पटकन आवरून घेऊया. मग तिने गॅस चालू ठेवले, तिने गॅसवर एक काही ना काही ठेवतच गेलं आणि फटाफट करून घेतलं. तर ॲक्च्युली असं पीठ झालं होतं मस्त असं. मग याच्यातनं आपण छोटी धिरडे म्हणतो ना, आपण छोटी धिरडे किंवा असं पॅनकेक टाईपमध्ये असंही बनवू शकतो याच्यात, किंवा भरपूर असं कांदा कोथिंबीर तर आहेच. त्याच्यानंतर आपण जर थोडंसं तेल घालून जरी बनवू, तसे क्रिस्पी सॉससोबत पण छान टेस्टी लागते. तर मग मी काय केलं, कढीची पण सोबत तयारी करून घेतली. ॲक्च्युली भांड्यातच, आपल्या मोठ्या भांड्यात म्हणजे मिक्सरच्या भांड्यातच मी काय केलं, दही ओतलं, त्याच्यात थोडंसं दही पण ठेवलं होतं विरघळायला. आणि हां, तर मिक्सरच्या भांड्यातच सगळं टाकून घेतलं, थोडंसं बेसन वगैरे पण टाकलं आणि ते बारीक करून घेतलं. आणि म्हणजे आपली खिचडी होत होती ना मोठ्या गॅसवर, ते कमी गॅस करून मधल्या गॅसवर ठेवली. म्हणजे कसं त्याच्यावर झाकण पण त्या स्टेजवर जर असं पाणी कमी झालं, हलकंसं असं वाटलं की बाबा आता थोडं स्टीम आहे किंवा पाणी आहे, त्याच्यामुळे झाकण लावून ठेवली. म्हटलं की वाफेत ती आरामशीर होऊन जाईल कमी गॅस करून. मग एका साईडला मध्ये ती ठेवली, एका साईडला इथे कढीची तयारी केली, कढईचं फोडणीला घातली, दुसऱ्या साईडला तेल गरम करून ठेवलं. ॲक्च्युली मी थोडंसं घालून पण बघितलं होतं तिथे एखादा भजा, पण मग तो भजा एकदम बराच वेळ लागला, म्हणजे तेल एवढं काही व्यवस्थित गरम झालं नव्हतं. मग मी तो भजा काढून घेतला आणि मग बाकीचे भजे फटाफट असे एका साईडला टाकून दिले. म्हटलं की आता कसं गरमागरम कढी, ह्या दिवसात ना पावसाळ्या दिवसात गरम कढी पण प्यायला मस्त मजा येते. ॲक्च्युली छान वाटतं. असं कपात घ्या किंवा वाटीत घ्या आणि मस्त असं आरामशीर बसा आणि ते थोडं पित राहा. तर हा तर मी सांगत होते की ते फटाफट भजी करून घेतली. नंतर भजी काढली, तर 2 प्रकारची भजी केली होती. ते तुम्हाला सांगितलं, एक सॉफ्टवाली होती आणि एक थोडी हार्डवाली होती. मग ती पटापट एका साईडला भजी झाली. मग दुसऱ्या साईडला मुलगा आला. हे दगा जेव्हा मी स्टार्टिंगला टाकलं होतं ना भजीचं, तर त्याचं एकदम व्यवस्थित झालं होतं, तेल काही व्यवस्थित गरम झालं नव्हतं. त्याच्यामुळे पण मी ओपन असं तोडून बघितलं, तर आतमध्ये मला सॉफ्ट वाटलं, म्हणून मी ते खाली घेतलं. म्हणजे याच्यातच राहू दे, याच्यातच टाकून देऊ. भरपूर अशी कोथिंबीर घातली कढीमध्ये आणि त्याच्यानंतर भरपूर असं 2-7 मिनटं असं वरखाली केलं. नंतर म्हटलं बेसन आहे तोपर्यंत ते छान उकळून येईल. म्हटलं एका साईडला ते ठेवलं. मग कोथिंबीर पूर्ण चमच्यावर आली होती. म्हटलं ती टाकली, मस्त असं यमी टेस्टी कढी आपली रेडी झाली. म्हटलं साधं जर कोणाला प्यायची असेल तर आपण असंही पिऊया, नाही तर मग तडका देऊ. तर मी काय केलं, 2 चमचे जी कढी आहे ती साईडला अशी काढून ठेवली होती आणि म्हटलं नंतर पण प्यायला असं छान मज्जा येईल, म्हटलं गरम. तर मग मी काय केलं, जी मोठी साईजची भजी केली होती ना, ती भजी त्यात टाकून दिली. म्हटलं एक 5 मिनटं अजून उकळी काढून, म्हणजे ती भजी पण सॉफ्ट होईल. आणि इथे बघते आता काय, खिचडी पण आपली रेडी होते. खिचडीचं पण मी काढलं, मस्त खिचडी गरम अशी रेडी होती. बघा वाफा सगळ्याशा निघतातच आहे खिचडीवर. खिचडी तर तयारच आहे, यमी टेस्टी अशी. तर मग ते झालं. मग एका साईडला केलं, एका साईडला याचा तडका पण बनवला. आता काय करायला, ही कढी जी बनवली त्याच्यासाठी हा तडका बनवला. फक्त जिरं मोहरी आणि कढीपत्ता आणि थोडंसं लाल तिखट. तर मी काय केलं, कढीचा तडकाही टाकला त्याच्यात, मस्त छान हलवलं. छान तो कलर पण इतका सुंदर वाटत आणि इतका छान दिसत होता. तर मग आम्ही नंतर जेवण केलं. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि यमी थाली रेडी.